हाय फ्रेंड्स, एक नवीन कोर्स तुमच्यासमोर लॉन्च करताना मला अतिशय आनंद होत आहे. आत्तापर्यंत टॅलीला स्टाफची गरज नाही असं सांगून टॅलीसाठी अनेक लोकांनी पुस्तकं आणि ई लर्निंग हे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. ते लोक एन्जॉय करत आहेत. त्याच धर्तीवरती स्पोकन इंग्लिशला सुद्धा स्टाफशिवाय आपण बॅचेस घेऊ शकतो का, यासाठी हे मी ई लर्निंग सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. हे नेमकं कसं आहे हे समजून सांगण्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे. आम्ही 100 दिवसाचा हा कोर्स घेतो. विद्यार्थ्यांना 100% रिझल्ट मिळतात. 999 रुपये दरमहा म्हणजे 3000 रुपये फी घेतो. यामध्ये 12 आठवड्यामध्ये हे सगळे लेसन देण्यात आलेले आहेत. त्यातील जेव्हा तुम्ही फर्स्ट वीकवर क्लिक करता त्यामध्ये हे 6 दिवस तुम्हाला उपलब्ध होतात. विद्यार्थी काय करतो, विद्यार्थ्याला ID पासवर्ड मिळतो, तो लॉग इन करतो. पहिल्या आठवड्यामध्ये फर्स्ट वीक स्पोकन इंग्लिशचा कोर्स नेमका काय असतो, कसा असतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लर्निंगची मेथड कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ आहेत, विद्यार्थ्यांनी फक्त ऐकायचे आहेत. मग पहिल्या दिवशी त्याला ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. ॲक्टिव्हिटी अशी आहे की गेट लॉग इन ID पासवर्ड अँड क्रिएट फोल्डर ऑफ युअर नेम. स्वतःचा नावाचा तर एक फोल्डर बनवायचा आहे. अँड रेकॉर्ड युअर इंट्रोडक्शन आणि एक्झाम्पल सुद्धा दिलेला आहे. माय नेम इज अनिल. आय जॉइन्ड स्पोकन इंग्लिश कोर्स ऑन 10th March 2015. थँक्यू. इतकी 4 वाक्य त्यांनी बोलायची आहेत हेडफोन लावून संगणकावरती. सध्या तुमच्याकडे इलेक्ट्रा स्क्रीन रेकॉर्डर आहे, याचा उपयोग करता येईल. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही रेकॉर्डिंग होईल आणि पहिल्या दिवस तसा सक्सेसफुल होईल. सेकंड डेपासून त्याला प्रत्यक्ष कोर्सला आपण सुरुवात करत आहोत. सेकंड डेला पुन्हा एकदा सेल्फ इंट्रोडक्शन त्याला ऐकायचं आहे आणि कोर्समध्ये आणखी काय काय असणार आहे हे ते दिलेलं आहे. उदाहरणार्थ तो विद्यार्थी येईल आणि एक एक व्हिडिओ लर्न करत जाईल. फॉर एक्झाम्पल त्याने इथे क्लिक केलं की त्याला हा व्हिडिओ दिसणार आहे. Another side is if you have to write. थोडं फास्ट घेतोय व्हिडिओ. सुरुवात केली तर मग मला पुढे पुढे सरकारी सर मी तुमंतरात करणार नाही समजल्या तर मग मला तुम्ही विचारा, तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगेल. त्या स्वरूपामध्ये त्यामध्ये व्हिडिओ दिलेले असणार आहेत. विद्यार्थी व्हिडिओ पाहतो, मेथड समजून घेतो, टिप्स त्याला दिलेले असतात. त्याच्यानंतर हा प्रत्यक्ष पहिला लेसन आहे. फर्स्ट लेसन सेल्फ इंट्रोडक्शन. एक अतिशय छोटासा विषय घेतोय आपण, सेल्फ इंट्रोडक्शन. यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलची माहिती सांगायची आहे. थोडं फास्ट घेतोय मी. ए स्टुडंट फुल इन माय नाव घेतलेली आहे. तुम्हाला तुमची खरी नावं लिहू. बिकॉज आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन माय. या स्वरूपात त्याला सेल्फ इंट्रोडक्शन दिलेलं असतं. विद्यार्थी स्वतःचं नाव इथं लिहिल, वडिलांचं नाव लिहिल, त्याचा व्यवसाय किंवा तो स्टुडंट असेल तर स्टुडंट्स लिहिल, तो किती वर्षाचा आहे, तो कुठे राहतो, त्याच्या हॉबीज काय आहेत, त्यांनी स्पोकन इंग्लिश का जॉईन केलेलं आहे, हे सगळं मी माझ्या पहिल्यांदा टॉक्समध्ये त्याला समजावून सांगितलं आहे. तो हे लिहून काढतो वहीमध्ये. अपेक्षा आहे त्याने वहीत लिहिल्यानंतर एकदा दोनदा वाचावं आणि वाचल्यानंतर इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली असते की ॲक्टिव्हिटी काय आहे, रेकॉर्ड माय सेल्फ टॉक इन लाऊड व्हॉइस. तर त्यांनी पुन्हा एकदा हेडफोन लावावा, इलेक्ट्रा स्क्रीन रेकॉर्डर ऑन करावं आणि सेल्फ टॉक म्हणजे मी कोण आहे, माझ्याबद्दलची माहिती हे त्यांनी सांगावं. एक्झाम्पल म्हणून काही विद्यार्थ्यांचे ऑडिओ मी इथे टाकलेले आहेत. अशा प्रकारे पहिले 2 दिवस संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा येतो. बेसिक ग्रामर काय आहे हे समजून घेतो. मी बेसिक ग्रामरची तुम्हाला क्लिक ऐकवतो. Hello friends, welcome to Asati Spoken English. Today section adjective पार्ट ऑफ स्पीच काय संबंध सांगण्यात आलेला आहे. अचानक तर हे होते 8 प्रकार ज्याला म्हणतो. अगदी मराठीमध्ये व्यवस्थित समजेल असं त्याला दिलेलं आहे. मग पार्ट ऑफ स्पीच ऐकून घेतल्यानंतर एक्झाम्पल दिलंय. एक विद्यार्थी आहे प्रिया नावाचा, विद्यार्थ्याने टॉक दिलेला आहे त्या विषयावरती. I am Varsha. I am talking about part of speech. For example, असू द्या त्याचा आवाज बारीक असेल काय, पण विद्यार्थ्यांनी कसं रेकॉर्डिंग केलेलं आहे हे समजावं म्हणून मुद्दाम मी इथं दिलेलं आहे. हे रिअल विद्यार्थी आहेत, वगैरे त्याला डमी म्हणून तयार केलेलं नाही. मग आता तिसऱ्या दिवशी त्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी काय आहे तर लिसन केअरफुली 8 पार्ट ऑफ स्पीच अँड रिकॉल विदाउट नोटबुक. यू शुड टॉक अबाउट ॲट लिस्ट 4 पार्ट ऑफ स्पीच.
तर या प्रकारे त्याला कमीत कमी 4 ते पार्ट ऑफ स्पीच इथं सांगता आले पाहिजेत. 8चे 8 सांगितले तर वेल अँड गुड. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी त्याला एक एक छोट्या छोट्या लेसन दिलेला आहे आणि एक एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. जेव्हा तो 6वा दिवस येतो म्हणजे शनिवार म्हणूया आपण, शेवटच्या दिवशी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी छोटीशी टेस्ट घेणार आहे आपण. त्या टेस्टमध्ये त्याला आपण रिव्हिजन देणार आहोत पहिल्या दिवसापासून तर 5व्या दिवसापर्यंत. आणि मग त्याला मी सांगितलं आहे की 3 मिनिटाचं एक छोटंसं टॉक करायचं तयार. आपण स्पीचला टॉक म्हणणार आहोत. तर त्याने 3 मिनिटाचं एक टॉक तयार करायचं आहे. त्या टॉकमध्ये तो पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आतापर्यंत जे काही शिकला कुठल्याही विषयावरती तो कसंही बोलू शकतो. अँड मिस्टेक अलाउड, त्याला पाहिजे तेवढा तो मिस्टेक करू शकतो, परंतु त्याला 3 मिनिटं कंटिन्युअसली बोलायचं आहे आणि रेकॉर्डिंग करायचं आहे. जर त्याला हे पॉसिबल झालं नाही, 3 मिनिटापेक्षा कमी वेळ होत असेल, म्हणजे अगदी 2 मिनिटे आणि 50 सेकंद होत असतील, तरीसुद्धा त्याला परत पहिल्या दिवसापासून सगळे लेसन कंपल्सरी करणं गरजेचं आहे. पण जर तो 3 मिनिटापेक्षा जास्त ॲटलिस्ट 3 मिनिट जर तो रेकॉर्डिंग करू शकतो, वहीमध्ये न बघता हे सगळे विषय तो डिस्कस करू शकतो, सांगू शकतो, तर मग त्याला सेकंड वीकला प्रवेश घ्यायला परवानगी आहे. मग त्यांनी काय करावं, सेकंड वीकला वळावं. तर या स्वरूपात इथं छोटे छोटे एक्झाम्पल दिलेले आहेत. काळ तेवढेच शिकवलेत जितके बोलण्याकरता आवश्यक आहेत. मग प्रश्नोत्तर दिलेली आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार त्याला कधी ऑडिओ दिले, कधी Hello, व्हिडिओ friend. दिले. Now I am telling you some sentences. ऑडिओ का दिला Simple असेल मी, past tense. ऑडिओ याचं कारण असं आहे की जर व्हिडिओ दिला तर समोर प्रश्न दिसतो, तो विद्यार्थी प्रश्न वाचतो, म्हणजे तो डोळ्यांनीच लर्निंग करतो. माझी अपेक्षा अशी आहे की इंग्रजी त्याच्या कानावरती पडलं पाहिजे आणि म्हणून मी काही ठिकाणी ऑडिओ दिलेला आहे. तर प्रश्न तो ऐकतो, लिहून काढतो, एकदा दोनदा वाचतो आणि मग त्याला 15 प्रश्न रेकॉर्ड करायचे आहेत. तर या स्वरूपामध्ये त्याच्याकडनं भरपूर ॲक्टिव्हिटी करून घेतो आपण. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी विद्यार्थी 5 मिनिटाचा रेकॉर्डिंग करतो. मग आपण त्याला टप्प्याटप्प्याने पुढं घेऊन जातो. जेव्हा तिसरा आठवडा येतो, चौथा आठवडा येतो, प्रत्येक आठवड्याला त्याला 4 ते 5 वेगवेगळे टेन्स आपण शिकवतो. संपूर्ण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण 30पेक्षाही वेगवेगळे प्रकारचे जास्त फ्रेम्स त्याला शिकवतो आणि प्रत्येक फ्रेम म्हणजे एक वेगळा टेन्स आहे. मग प्रश्न कसा विचारायचा, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, त्याच्यानंतर काही स्टोरी त्याला दिलेल्या आहेत ऐकण्यासाठी, काही त्याला टिप्स दिलेल्या आहेत, काही डेमो लर्नरचे त्याला रेकॉर्डिंग ऐकवलेली आहेत. हे सगळं हार्डली 5 ते 10 मिनिटाचं असतं. म्हणजे माझं ट्रेनिंग फक्त 10 मिनिटाचं असणार आहे आणि तिथून पुढं तो विद्यार्थी स्वतः अभ्यास करणार आहे, स्वतः लिखाण करणार आहे. तो तुम्हाला एकही शंका विचारणार नाही. त्याला शंका येईल असं मी काही शिकवणार नाही आहे. जितकं नॉलेज त्याच्याकडे असतं त्या नॉलेजच्या आधारे त्याला अगोदर बोलायला आपण शिकवणार आहोत आणि मग त्याला आपण डिक्शनरी कशी वाचायची, डिक्शनरी देणार आहोत, पुस्तक देणार आहोत. एवढंच काय तर घरी अभ्यासासाठी त्याला एक CD देणार आहोत आपण. जर मोबाईल असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाईलवरती काही संवाद लक्षात ठेवावेत किंवा वारंवार ऐकावेत. याकरता त्यांना मोबाईलवरती काही आपण ऑडिओ क्लिप्स देणार आहोत. ते सगळं जेव्हा वाचतो, ऐकतो तर याचा फायदा नक्कीच त्याला होतो. आता बघा ना, हा आठवडा आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये जी टेस्ट देतोय तो टेस्ट देत असताना पहिल्या आठवड्यात तो जितकं शिकलाय त्या सगळ्याची रिव्हिजन, दुसऱ्या आठवड्याची रिव्हिजन, तिसऱ्या आठवड्याची रिव्हिजन, प्रत्येक रिव्हिजनला त्याला 3-3 मिनिटं मी दिलेली आहेत आणि तिन्ही टेस्ट मिळून त्याला 10 मिनिटं कंटिन्यू बोलायचं आहे. आता स्पोकन इंग्लिश म्हटल्यानंतर फक्त बोलायचीच परीक्षा घ्यायची, आपल्याला लिखित स्वरूपात एकही परीक्षा घ्यायची नाही. स्पेलिंगसाठी वाद घालायचा नाही. उच्चार थोडंफार चुकला तरीही चालणार आहे, ग्रॅमर चुकलं तरी पण चालणार आहे, परंतु त्याला बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला पाहिजे. एकदा का त्याला बोलता येऊ लागलं तर तो ग्रामर, उच्चार ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच लर्न करणार आहे. तो तुमच्यावरती डिपेंड राहणार नाही. पण या सगळ्या गोष्टी त्याला येण्यासाठी त्याला या स्वरूपातील टेस्ट कंपल्सरी द्यायच्यात. तर अशा प्रकारे वीक 3, वीक 4, 5 या स्वरूपामध्ये अनेक वेगवेगळे संवाद, अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. 12 आठवडे म्हणजे 3च महिने असं समजू नका. काही विद्यार्थी फास्ट असतात, ते एका आठवड्याचा अभ्यास 3 दिवसात करतात, तर काही विद्यार्थी स्लो असतात, त्यांना अख्खाचा अख्खा आठवडा लागतो. तर काही विद्यार्थ्यांना कदाचित 1 आठवडा रिपीट करावा लागेल. पण ड्युरेशन तुम्ही 3 महिने द्या.
3 महिन्यामध्ये तो जितकं शिकू शकेल तेवढ्या आधारावरती तो आरामात बोलू शकतो. मग कदाचित तो फक्त 8व्याच आठवड्यापर्यंत आला असेल. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तो फक्त इथपर्यंत शिकलाय तरीही नो प्रॉब्लेम. 8व्या आठवड्यामध्ये जेव्हा विद्यार्थी रेकॉर्डिंग करतो त्याचं रेकॉर्डिंग 20 मिनिटं इतकं असतं. जेव्हा पालक इथे येईल त्या पालकांना दाखवा की विद्यार्थ्यांनी बघा या स्वरूपात इंग्रजीतून रेकॉर्डिंग केलंय आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी त्यांनी कुठली वही पुस्तक वापरलेली नाही. आणि जेव्हा विद्यार्थी वारंवार स्वतःशी बोलतोय, व्हिडिओमध्ये पाहतोय, स्वतःचा आवाज ऐकतोय, त्याला दुरुस्ती करायला परवानगी द्या. त्याने रेकॉर्ड केलेले व्हिडिओ डिलीट करू द्या, नवीन रेकॉर्डिंग करू द्या. त्याने चांगलं रेकॉर्डिंग केलं असेल तर इतर विद्यार्थ्यांना दाखवा. या स्वरूपात त्याला मोटिवेशन मिळेल आणि इंग्रजी बोलण्यासाठी त्याला मार्ग खूप सुखकर होईल. तर हा एक लर्निंगची एक मेथड मी तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडं मी विद्यार्थ्यांना या पद्धतीने आता सध्या शिकवतोय. मी विद्यार्थ्यांना पूर्वी बॅच घेऊन ट्रेनिंग द्यायचो, पण नंतर अनेक बॅच घेण्यापेक्षा आता काही बॅचला माझ्याकडे 9 वाजता फक्त 2 विद्यार्थी असतात, तर 10 वाजता एकच विद्यार्थी असतो, 11 वाजता 3 असतात, तर 12 वाजता फक्त एकच. तरीही सुद्धा मला काही अडचण येत नाही. अगदी संध्याकाळी 8 वाजता एखादा विद्यार्थी येणार असेल तरी सुद्धा माझी बॅच चालू असेल तर त्याला मी तो वेळ उपलब्ध करून देतो. एवढंच काय, एखाद्या विद्यार्थ्याने 2 खाडे केले असतील तरी तो कव्हरअप करू शकतो. फक्त मी काय करतो, ॲडमिशन डेट पाहतो. ॲडमिशन घेतल्यापासून त्याला मॅक्झिमम 3 महिने म्हणजे जास्तीत जास्त 100 दिवस सांभाळायची माझी जबाबदारी असते. मग त्या दरम्यान तो 10 खाडे करेल नाही तर 50 खाडे करेल. त्याचा ड्युरेशन संपलं की त्याचा कोर्स संपला पाहिजे. दुसरी एक अट मी अशी पाळतो की त्यांनी पहिल्या आठवड्याचं काम कंप्लीट केलंय का. टेस्ट मात्र मी सिरियसली चेक करतो. जर त्यांनी टेस्ट कंप्लीट केलं असेल आणि तुम्हाला काय चेक करायचं आहे, फक्त वेळ चेक करायचा आहे. त्याने जे काय रेकॉर्डिंग केलंय ते इतक्या वेळेचं आहे का. पहिल्या आठवड्यात 3 मिनिटाचं, दुसऱ्या आठवड्यात 5 मिनिटाचं, तुम्ही तो वेळ चेक करा. त्याच्या स्पेलिंग, उच्चार अजिबात चेक करायचे नाहीत. पुढे आणखी जेव्हा तुम्ही ई लर्निंग सॉफ्टवेअरमध्ये घ्याल तर त्याच्या मुलांचे डेव्हलपमेंट होण्यासाठी आणखी काय काय करता येईल हे तुम्हाला मी नक्कीच सांगेल. तर हे मी थोडक्यात स्पोकन इंग्लिश ई लर्निंग पद्धतीने कसं शिकवता येईल हे सांगायचा प्रयत्न केला.